गेल्या महिन्यात कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयात एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती। या घटनेनं देशभरात खळबळ माजली होती। या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलन करण्यात आलं। या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत असताना आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती। ममता बॅनर्जी सरकारवरही लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षिततेसाठी ममता बॅनर्जी सरकारनं मंगळवारी विधानसभेत अपराजिता विधेयक म्हणजेच अँटी रेप बिल सादर केलं। विरोधकांनी देखील या विधेयकाला पाठिंबा दिल्यानं विधेयकाला मंजुरी मिळाली आहे। बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषींना थेट फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। पीडितेला तात्काळ न्याय देण्याबरोबरच गुन्हेगाराला कडक शासन व्हावं हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। जाणून घेऊयात या विधेयकाविषयी आणि त्यातील तरतुदींविषयी आणखी माहिती। अपराजिता महिला आणि मुलं विधेयक 2024चं उद्दिष्ट महिला आणि मुलांचं संरक्षण मजबूत करणं आहे। हे विधेयक सर्व वयोगटातील पीडितांना लागू होईल। नव्या विधेयकातील तरतुदीनुसार बलात्कार प्रकरणातील गुन्ह्यांचा तपास केवळ 21 दिवसात पूर्ण करावा लागणार आहे। आवश्यकतेनुसार त्यास 15 दिवसाची वाढ देण्यात येईल। आतापर्यंत ही मुदत 2 महिन्याची होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर 21 दिवसात तपास पूर्ण न झाल्यास पोलीस अधीक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केवळ 15 दिवसाची मुदतवाढ मिळेल। प्रत्येक जिल्ह्यात अपराजिता टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे। त्याचं नेतृत्व DSP दर्जाचे अधिकारी करतील। बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास आरोपीला 10 दिवसात फाशीची शिक्षा देण्यात येईल। बलात्कार आणि सामूहिक बलात्कारांच्या दोषींना पॅरोल शिवाय जन्मठेपेची शिक्षा दिली जाणार आहे। ममता सरकारनं हे विधेयक मंजूर करण्यासाठी 2 सप्टेंबर पासून 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवलंय। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।